समालोचक वॉइस ऑफ जिडके जोडले जातील रोहनजी पाटील कॉम्बॉक्स मध्ये आपण ऐकत राहा पाहत राहा बिग बॅश देपोली 2025 धन्यवाद। धन्यवाद वॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील। वळी आपण सामन्याकडे तर पारिवली संघ आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर विनंती असेल आपण लवकरात लवकर या मैदानावरती दाखल व्हा आणि त्याचप्रमाणे साईदेव प्रतिष्ठान साईगाव संघ आपण सुद्धा लवकरात लवकर या बिग बॅश धमाका देपोली मध्ये दाखल व्हा विना विलंब। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती 17 ला सुरुवात होते। 3 षटकांचा सामना आरसीसी पहारे आणि संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या दोन संघादरम्यान आपण पाहतोय। आई संतोषी माता क्रिकेट संघ अनगाव पहिला चेंडू इथून मात्र हाताळला गेलाय चांगल्या रीतीने। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय। निर्धाव चेंडूची हाताळणी निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं फलंदाज आपल्या जागेवरती स्तब्ध आहे। यावेळेस मात्र बॉडी बॅलन्सिंग इथून मात्र चांगली नव्हती। फटक्यामध्ये ताकद नजाकत या दोघांची कमतरता जाणवली आणि एकच धाव मिळाला। चेंडू निघून गेलाय आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये। एकच धाव श्री गणेशा होईल आरसीसी पहारे संघाचा। रायझिंग क्रिकेट क्लब पहारे आपण पाहतोय या नावाने संघ खेळतोय आरसीसी पहारे। ललित मडवी यांच्या वतीने हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज जय। आता मात्र जर आपण पाहिलं तर डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि क्रिकेट या खेळातली प्रामुख्याने डोकेदुखी ठरणारी गोष्ट कोणती तर उजव्या हाताची फलंदाजी आणि डावखुरी हाताची फलंदाजी। यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे शॉर्ट अंपुलचा निघून गेलाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। एक टप्प्याच्या अखेर एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत। त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती आपण पाहतोय। धावसंख्या आहे 3 या अंकावरती। गोलंदाज तयार। यावेळेस मात्र ताकद चांगली झोकून दिलाय चेंडूला आणि निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर। इट्स अ स्लॉक स्वीप षटकार 6 धावा। षटकाराच्या मदतीने धावफलक उसंत उसळी घेताना आपण पाहतोय 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय। एकूण एकंदर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या ही आतापर्यंत उभारलेली आहे। या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। गोलंदाज जय याचा पुरेपूर इथून मात्र समाचार घेतलाय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा ड्राइव्ह केलं चेंडूला निघून चालला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये दंडन करत दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत
तिसरा सुद्धा क्षेत्ररक्षक जवळपास चेंडूपर्यंत पोहोचला होता, पण चेंडूची फेकी केली आणि धावा जोडल्या गेल्या त्या एकंदर 2. बॅट मध्ये जर आपण पाहिलं तर डबल ए चे बॅट्स धुमाकूळ घालतायत आणि त्याचप्रमाणे स्कोरबुक मध्ये जर आपण पाहिलं तर कौशल क्रिएशन स्कोरबुक इथून मात्र धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, निघून गेला चेंडू, एका धावेकरता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल आणि प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतात. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 1 षटकाच्या अखेर नंतर 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला आरसीसी पहारे संघाची पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर साकारला गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आरसीसी पहारे संघाला आणि त्याच दिशेने इथून मात्र आगेकूच करताना आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये देवांश 11 रामवाडी संघाला पराभूत करत निश्चितच जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव संघाने विजय प्राप्त केला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील फायनल्स करता पोहोचलेला संघ आपण पाहतोय जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव. या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाशी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना गोलंदाज हर्षल याचा यावेळेस मात्र चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय, नशिबाची साथ देत मस्तक पे दस्तक, सुरेख चौकार, देखना चौकार, मिळतील 4 धावा. चेंडूला पाठवायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये, गॅपला परिपूर्ण पद्धतीने फेरलं, पण अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र काहीशी संधी मिळाली नाही या चेंडूवरती अचूकरित्या फलंदाजी करण्याची आणि अगदीच त्याच दृष्टिकोनातून चेंडू मात्र निघून गेलाय निर्धावा करिता. धावसंख्या स्थिरावते फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 17 या अंकावरती चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 2. उर्वरित या इनिंग मधले 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आखो टप्प्याचा मारा, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, निघून जाईल चेंडू, ठीक का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नॉस्ट्राईक एंड वरचा फलंदाज अपील करतोय की चेंडू वाईड आहे का नाही, पण मात्र पंचांचा दृष्टिकोन अतिशय दक्ष आहे आणि त्याच दिशेने इथून मात्र राजेंद्र बजागे सरांनी लाईन बिलॉंग्स टू अंपायर आपण पाहतोय. अंपायर इज अ बेस्ट जज. यावेळेस मात्र गोड आवाज येईल. चेंडू आणि बॅट मधला संघर्ष खूप काही गोष्टी सांगून जातोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय फलकावरती एकंदर 18 धावा. 21 धाव्यांनी धावफलक हलतं ठेवलंय आणि अद्यापर्यंत जर आपण विचार केला तर या मैदानावरचा फायटिंग टोटलचा जर आपण विचार केला तर एकंदर 25 ते 30 धावा फायटिंग टोटल कडे इथून मात्र पाहिलं जातं. बेस्ट ऑफ 3 मध्ये पहिल्या दिवसामध्ये दाखल झालेला संघ तो पारिवली संघ, आईगावदेवी पारिवली. बेस्ट ऑफ 3 मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये दाखल झालेला संघ आहे साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. दोन्ही संघ जर YouTube द्वारे सामन्याचा आनंद घेत असतील तर विनंती करतोय अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण या मैदानावरती पोहोचा विना विलंब, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे आपण पाहतोय. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र वेग तर चांगला, चेंडू परफेक्ट इन कटरने
ही डिलिव्हरी हाताळली जाईल आणि 2 धावा जोडल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक एकंदर फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय ते 22 या धावसंख्येवरती 22 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ विकेट्स 0 विकेट्स आपण पाहतोय. ऐकूया दुसऱ्या षटकाच्या अखेरनंतर तिसऱ्या षटकाकडे जाण्यापूर्वी एक मधुर संगीत. धावसंख्या आहे फलकावरती 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. जेव्हा षटक समाप्त होतं, चेंडूची समाप्ती होते, तेव्हा मात्र धावफलक आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवतो. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 आणि अंतिम षटक हाताळण्याचा प्रयत्न इथून मात्र निश्चितच केला जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जितेन याला आपण पाहतोय. 3रा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता त्याची निवड करण्यात आलेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 10 ते 12 पावलांचा रनअप आहे आणि त्याचा तो वापर कशा रीतीने करतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. 22 धावा फलकावरती आहेत. बिनबाद जिंदाबाद धावसंख्या आपण पाहतोय. आरसीसी पहारे संघाची यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय. इट्स अ पुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार 6 धावा. केला तर त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय, 2 षटकार पाहिले आणि त्याच्यानंतर मात्र दुहेरी आणि दुहेरी हा आकडा ओलांडला गेलाय. अनिकेत याने 4 चेंडूंचा सामना केला, त्याच्यामध्ये एक चौकार जरूर त्याने जोडलाय आणि त्यापैकी 4 चेंडूंपैकी त्याने 6 धावांचं योगदान हे संघाकरता दिलंय. करण याला जास्तीत जास्त इथून मात्र स्ट्राईक वरती जरूर आणलं जाईल. धावसंख्या झाली फलकावरती 28 धावा. 2 षटकाच्या अखेरनंतर 22 धावा होत्या, त्याच्यानंतर आता ठोकला गेलाय तो 6 धावा षटकार आणि एकंदर आपण पाहतोय धावा आहेत फलकावरती 28 धावा. गोलंदाज तयार, जितेन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टामावरती विकेटचा मारा, स्विंग आणि मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर एक वेगळीच उसळी घेतोय. धावसंख्या आहे स्थिरावले फलकावरती 28 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आखो टप्प्याचा मारा, यावेळेस मात्र चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावलेत, पण या विकेटची नितांत गरज. फलंदाज करण बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. फलकावरती आपण पाहतोय एकंदर 28 या अंकावरती लागणारा पहिला हादरा आपण पाहतोय. फलंदाज करण याच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज आहे अल्पेश फलंदाजी करता आलाय आणि त्याच्या समोर असेल फलंदाज अनिकेत याला आपण पाहतोय. एकंदर 4 चेंडूंचा सामना केलाय. अल्पेश याचं खातं उघडणं अजूनही बाकी आहे. चेंडूंचा खेळ झालाय. एकंदर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे.
यावेळेस मात्र फटका तर चांगला निघून चाललाय चेंडू प्रेक्षकांच्या भेटी करता हाय अँड हँडसम इट्स अ पॉवरफुल स्ट्रोक निघून चाललाय चेंडू 6 धावांकरिता षटकार. रोळी पुन्हा एकदा आपण सामन्याकडे षटकाराच्या मदतीनं धावफलक 34 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि अगदीच परफ्यूम डिलिव्हरी डोळ्याच्या आणि नाकाच्या जवळून चेंडू मात्र निघून गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी साकारत धावसंख्या आहे फलकावरती 34 या अंकावरती. गोलंदाज जितेन मात्र परिपूर्ण पद्धतीने कमबॅक करतोय आणि या कमबॅकची नितांत गरज होती आणि त्याच दिशेने इथून मात्र त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडूला पाठवलंय डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नशिबाची 7 आणि 4 धावा जोडल्या जात आहेत चौकार. एकंदर धावा आपण पाहतोय फलकावरती 38 धावा आणि जिंकण्याकरता 39 धावांचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी डीजे प्रतीक पावशी यांना आपण संधी देऊ. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत गणेश भालेराव, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी साईनाथ पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. दरम्यान आगमन होते स्वप्नील शेलार 6500 आपलं हार्दिक स्वागत आहे. बिग बॅश धमाका देपोली मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आणि निश्चितच सुनीता फार्म हाऊसचे दुसरे प्रोप्रायटर सुद्धा आहेत आणि त्यांचं आमंत्रण आहे. लवकरच पंच आणि समालोचकांकरता एक स्पेशल मेजवानी असेल. सत्र संपल्यानंतर ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये सुनील पाटील यांचा आवाज. तर आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करत आहोत. सागर पाटील पहारे यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी सुनील पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. खूप खूप धन्यवाद सागरजी पाटील, आपण उपस्थित राहिलात. आपलं खूप खूप आभार. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करत असताना RCC पारे टीमने बनवल्यात 39 धावांचं मोठं लक्ष आई संतोषमाता अनगाव टीम समोर उभं केलंय आणि सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सेकंडला मिलिंद तर नॉन स्ट्राइक एंडला प्रफुल्ल. मोठी धावसंख्या चेस करावी लागेल. 18 मध्ये 39.
म्हणजे 3 षटकामध्ये 39 धावांचा पाठलाग करावा लागेल. जय संतोष माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव टीम समोर उभं ठाकायचं असेल तर या दोन्ही टीमला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील विजय करिता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अथर्व. पहिले षटक डावखोऱ्याचा हा गोलंदाज आरसीसी पहारे टीमच्या माध्यमातून पहिलं वैयक्तिक सांघिक षटक टाकण्याकरिता मिलिंदच्या विरोधात. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिला बॉल. यावेळेस पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अचूक टप्प्याचा राहिलाय आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट. चांगली लाईन लेंथ यावेळेस पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला. मिलिंदला समजलं नाही. बाकीचं काम केलं एसटीच्या मागे एसटी रक्षकानं. पुण्याच एकदा अथर्व गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुण्याच एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न करत असताना एक धाव तर कंप्लीट झाले. थोडंसं फंबल झालं. त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये बॅटर मिलिंद करत असताना आणि बॅटच्या साहाय्याने 2 धावा या पलकावर जोडत असताना आपण पाहतोय अकाउंट ओपन झाले मिलिंदचं संघाचं. गोलंदाज अथर्व यावेळेस आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना चांगला स्ट्रोक होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजीच्या माध्यमातून. कुठली धाव यावेळेस घेता आली नाहीये फलंदाजाला. धाव पलक 2. यावेळेस फुल टॉस आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक एकामेकाला कॉलिंग देत असताना मात्र झेल धरणीला दान होत असताना जीवनदान मिळतोय मिलिंदला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धाव पलक 3 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. जीवनदान देणं खूप धोकादायक ठरू शकतोय आरसीसी पारे टीमला. यावेळेस चांगला स्ट्रोक. देखना स्ट्रोक. चेंडू निघून जाईल डीप कव्हर क्षेत्रामधून. 1 टप्प्याखेरीज सीमारेषेच्या बाहेर हा येतोय प्रफुल्लचा दमदार दिमागदार चौकार. गोलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा लंगण क्षेत्रामध्ये यावेळेस चुकी घडली आहे आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा येतोय अजून एक चौकार. 4. धन्यवाद. धावसंख्या आपण पाहतोय 11 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा पहिल्या ओव्हर मध्ये जमवल्या गेल्यात. जमेची बाजू ठरू शकते. विकेट गमावली नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये 11 बनवल्यात. एकंदरीत इथून 12 चेंडू मध्ये विजयाकरिता धावा आवश्यक असतील त्या 12 मध्ये 28 बनवावे लागतील. म्हणजेच 14.00 अशी सरासरी गाठावी लागेल. हे काम करावं लागेल विजयाकरिता ह्या दोन्ही बॅटरला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये करण आणि अल्पेशने चांगली बॅटिंग केली. त्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. के साऊंड आविष्कार वारगडे यांच्या माध्यमातून आरसीसी पारे टीम साठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद.
दुसऱ्या षटकाकरिता अनिकेत संघाचा आधार कना. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक अतिरिक्त भरणा राहील. धावसंख्या 12 अंकावर जाऊन पोहोचली गेली. मात्र 12 मध्ये 27 असं समीकरण जरूर मोठं दिसतंय फलकावर, परंतु प्रयत्न कराल तेव्हाच मात्र तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचाल. यावेळेस अप्रतिम चेंडू ऑन साइडला जरूर मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अपयश आलं फलंदाजाला. कुठलाही बॅटचा संपर्क चेंडूला झाला नाहीये, म्हणजेच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू यावेळेस अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुणे एकदा अनिकेत यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मिलिंदचा धमाका षटकार 6. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द पाहिजे. ही जिद्द दाखवत असताना मिलिंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाब्याने धावफलक 18 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. अनिकेतच्या विरोधात हल्ले चढवण्यात सुरुवात केली. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंचांचा काय इशारा येईल, तर पंचांचा इशारा आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. एक टप्प्याखेरीज 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटर मिलिंदच्या बॅट मधून येणारा हा चौकार. आणि आयुष्यात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क जिथे आहे तिथे विजय फिक्स आहे. तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल या धावा करण्याकरिता. आता मात्र समीकरण पाहिलं तर चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. ऑलरेडी टाइम झालाय. चला मॅचला सुरुवात करायची. चला वेळ दौडू नका. आपल्याला आजच्या शेड्यूल मधील 2 एक्स्ट्रा मॅचेस आहेत. सेमीफायनल आणि फायनलचा सामना. बिग बॅश देपोली 2025 चा चॅम्पियन संघ कोण ठरेल याचं उत्तर मात्र मेगा फायनलच्या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतो 22. 9-17 असं समीकरण. कमालीची बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मिलिंदला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय मिलिंद. कॉलिंग खूप महत्वाची असते. स्ट्रोक खेळल्यानंतर 2 असा आवाज आला, म्हणजेच येस नो वेट या 3 शब्दाचा मात्र समतोल साधला गेला आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 24 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. म्हणजेच समीकरण पाहिलं तर 8 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 15. 8-15 असं समीकरण. यावेळेस अलोंतो कार्पेट स्ट्रोक खेळत असताना इथे मात्र चुकी घडली. फंबल झालं. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना पाहतोय 26. एकंदरीत पहिला चेंडू डॉट गेला. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजानं.
त्यानंतर षटकार आला, चौकार आला, त्यानंतर 2 चेंडूवर 2 डबल, म्हणजे चौकार षटकार केल्यानंतर ज्या 2-2 धावा आल्यात त्या मात्र फलकाला पुढे नेण्याचं काम करतायत आणि समीकरण आहे ते मात्र कमी करण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस फुलटॉस होता, पुरेपूर फायदा उठवता आला नाही. इथे मात्र चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकाराकरिता 4. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 30 धाबा आहेत. म्हणजेच अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 9चं समीकरण आणि 12 मध्ये जर रुपेश पाहिलं तर 28चं समीकरण होतं. म्हणजे या षटकामध्ये 19 धाबा खर्च केल्या अनिकेतने. महागडं षटक हाताळलं गेलं परंतु फलंदाजी कमालीची राहिली मिलिंदची. 2 चौकार आले, 1 विकेट आला आणि त्यानंतर 2 डबल आल्या आणि एक पहिला चेंडू पाहिला तर स्वेअर राहिला, त्यानंतर डॉट राहिला. भरतजी पाटील साखरोली यांचं शुभ आगमन. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. तर आई गावदेवी पारिवली टीमचं शुभ आगमन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत फायनल डे मध्ये. आणि साईगाव टीम म्हणजे साई देवा प्रतिष्ठान ही सुद्धा उपस्थित झाली, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये राहिला या टीमचा. अंतिम षटकाकरिता करण यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना क्षेत्ररक्षकाला समजलं नाही कोणत्या एंडला मात्र फेकी करायची. तोपर्यंत फलंदाजाने मात्र चोरटी धाव कंप्लीट केली. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 31. तर मात्र 5 चेंडू 8 धावा. स्ट्राईक एंडला यावेळेस मिलिंद आतापर्यंत कमाल पाहायला मिळाली आणि सलामीवर चांगली फलंदाजी करत असताना जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातो भागीदारी ही खूप महत्वाची असते आणि या सलामीरांच्या माध्यमातून आतापर्यंत ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 31 धाव्यांची. यावेळेस काय घडलंय? क्षेत्ररक्षक आहे, उभा ठाकलाय, प्रेक्षक बनलाय, चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. हाईल मिलिंदचा ब्लास्ट षटकार. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 37. आता मात्र 2 धाव्यांची आवश्यकता. 4 चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडू हाताला गेलाय. रुपेश ठाकरे कालचं प्रात्यक्षिक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले असेल साईगाव टीम समोर 3 चेंडूंमध्ये 1 धाव आवश्यकता होती. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक उभा आहे, संधी होती मात्र दवडली गेली आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना विजय साजरा केला जातोय. आई संतोष माता अनगाव टीम अभिनंदन. हार्ड लक टू RCC पारे. धन्यवाद धन्यवाद डीजे.
धन्यवाद डीजे. अभिनंदन आई संतोष माता अनगाव टीम. हार्ड लक टू आरसीसी पहारे. या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याच्या बॅट मधून धावा आल्यात 24 तो ठरलाय मिलिंद इज द मॅन ऑफ द मॅच. मिलिंद आपण याचा सामनावीरचा पुरस्कार घेण्याकरिता आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जय संतोष माता ऋत्वी स्पोर्ट अनगाव टीमचा कॅप्टन आणि आई संतोष माता अनगाव टीमचा कॅप्टन, म्हणजेच अनगाव टू अनगाव चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मी भरतजी पाटील यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब देऊन मिलिंद मडवी यांना सन्मानित करायचंय. खूप चांगला खेळ राहिला. तर आपण स्वीट्स बॉक्स देत आहोत. कृष्णा स्वीट्स यांच्या माध्यमातून ही स्वीट बॉक्स कुछ मीठा हो जाए. मिलिंद मडवी, तुम्हाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण टॉस करणार आहोत. मी भरतजी पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आई संतोष माता अनगाव विपक्षात जय संतोष माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव या दोन टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एकाच गावातील या दोन टीम आपण तर नाण्याची पहिली बाजू देपोली बिग बॅश, तर नाण्याची दुसरी बाजू BS भूमिक स्पोर्ट्स. देपोली असा कॉल. BS आई संतोष माता अनगाव टीमने टॉस जिंकलाय. मी भरत दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, पण टॉस अगोदर मी एकच म्हणेन, एकाच गावातील दोन टीम आहेत. खेळीमेळच्या वातावरणामध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल. नक्कीच आमची भावांची लढत आहे. आम्ही खेळप्रमाणे केलो. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करत असताना आपल्याच गावातील आपल्याच टीमला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 30. कोणाकोण अपेक्षा असतील? चांगली गोलंदाजी केली जाईल, फलंदाजी केली जाईल? गोलंदाजी जितेन, मी, जय आणि फलंदाजासाठी मिलिंद, भारक्या आणि जितेन, नितीन. बॅटिंग करायचे, किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल? चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्की मिळेल, कारण आम्ही एकत्र सामना म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करू. आमचा खेळ एकच ग्राउंडवरती आम्ही प्रॅक्टिस करतो रोजची, आणि भाऊबंद या टीम मध्ये खेळतात प्रत्येक दोन्ही जण. धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. द टॉस जिंकलाय आई संतोष माता अनगाव टीमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता जय संतोष माता ऋत्वी स्पोर्ट अनगाव टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, करूया बदल. ऐकूया रोहन पाटील यांचा आवाज.